नमस्कार, मी वैष्णवी राऊत. न्यूज 18 लोकमत मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. दिवसभरात ज्या घडामोडी घडल्या त्या सगळ्यांचा सविस्तर आढावा या बुलेटिनच्या माध्यमातून आपण घेत असतो. तो घेऊयाच, पण त्याआधी एक नजर महत्त्वाच्या बातम्यांवर. महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक मॉमलॅक, उत्तम, सकस व दर्जेदार मॉमलॅक नाचणी सत्व. लोकसभेसाठी भाजपाची दुसरी यादी जाहीर. महाराष्ट्रातून नितीन गडकरी, सुधीर मुनगंटीवार आणि पंकजा मुंडेंसह 20 जण रिंगणात. महाराष्ट्रात भाजपचा धक्का तंत्र. गोपाळ शेट्टी, प्रीतम मुंडेंसह 5 विद्यमान खासदारांचा पत्ता कट. नव्या चेहऱ्यांना संधी. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर न्यूज 18 लोकमतचा मेगा ओपिनियन पोल. 242 जागांपैकी एनडीएला 174 तर इंडिया आघाडीला 56 जागा मिळण्याची शक्यता. न्यूज 18 लोकमतच्या मेगा ओपिनियन पोलनुसार उत्तर प्रदेशात एनडीएची जोरदार मुसंडी. लोकसभेत 80 पैकी 77 जागा मिळण्याचा अंदाज. आचारसंहिता लागण्यापूर्वी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयांचा धडाका. अहमदनगरला अहिल्यादेवी नगर नामांतराला मान्यता. मुंबईतील 8 रेल्वे स्थानकांची नावं बदलणार. ब्रिटिशकालीन नावं बदलण्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाला निर्णय. श्रीकांत शिंदेंनी नाशिक लोकसभेसाठी हेमंत गोडसेंचं नाव जाहीर केल्यानं महायुतीत वादाची शक्यता. उमेदवार ठरला नाही, भाजप नेत्यांच्या प्रतिक्रिया. नाशिक लोकसभा ठाकरे गट लढवणार, तर दिंडोरीची जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे. खुद्द पवारांची घोषणा. मालेगावमध्ये राहुल गांधी यांचा भव्य रोड शो. मालेगावकरांशी संवाद साधताना पंतप्रधान मोदींसह भाजपवर निशाणा. देशातील प्रत्येक गरीब महिलेला वर्षाला 1 लाख रुपयांसह काँग्रेसच्या 5 मोठ्या घोषणा. महिला गॅरंटी ऐतिहासिक, राहुल गांधींकडून कौतुक. आणि आता घेऊया बातम्यांचा वेगवान सविस्तर आढावा. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली. दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील 20 नावांचा समावेश आहे. दुसऱ्या यादीचं वैशिष्ट्य म्हणजे यात भाजपमधील मोठ्या नेत्यांचा समावेश आहे. नागपुरातून नितीन गडकरी, बीडमधून पंकजा मुंडे, चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार, दिंडोरीतून भारती पवार, मुंबई उत्तर मतदारसंघातून पियुष गोयल, जालन्यातून रावसाहेब दानवे आणि अहमदनगरमधून सुजय विखे यांच्या नावाचा समावेश आहे. दुसऱ्या यादीकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. यात मुरलीधर मोहोळ यांना पुण्यातून उमेदवारी जाहीर करण्यात आली. यादीत 5 विद्यमान खासदारांचं तिकीटही कापण्यात आलेलं आहे. मुंबई उत्तर मतदारसंघाचे खासदार गोपाळ शेट्टी यांच्या जागी पियुष गोयल आणि बीडमधून प्रीतम मुंडे यांच्या जागी त्यांच्याच बहीण पंकजा मुंडे, खासदार उन्मेष पाटील यांच्या स्मिता वाघ, तर उत्तर पूर्व मुंबईतून मनोज कोटक यांच्याऐवजी मिहिर कोटेचा यांना उमेदवारी देण्यात आली आहे आणि संजय धोत्रे यांना सुद्धा उमेदवारी देण्यात आलेली नाही. कार्यकर्त्यापासून लोकसभेचा उमेदवार हा सगळा प्रवास, कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेला कार्यकर्ता हा लोकसभेचा उमेदवार होतो. हे केवळ आणि केवळ भारतीय जनता पक्षातच होतं. हे या पुण्याचा खासदार हा महायुतीचा करून मोदीजींना प्रधानमंत्री करण्यासाठीचं एक मत हे निश्चितपणे देणार आहेत, हा मला विश्वास वाटतो. पक्षांनी मला ही जबाबदारी दिलेली आहे. आम्ही सर्व पक्षाचे कार्यकर्ते आहोत आणि पक्ष आमच्या सर्वांसाठी सर्वोपरी आहे. पक्षांनी जबाबदारी दिलेली आहे तर ते पार पाडणारच आणि अगदी ताकदीने पार पाडणार. आणि एकंदरीत हे व्यवस्थाचा भाग आहे आणि पक्ष वेळोवेळी
लोकांना, कार्यकर्त्यांना वेगवेगळी जबाबदारी देत असते. आणि ह्या भागामधले प्रश्न सोडवत असताना गेल्या 5 वर्षामध्ये अनेक गावांमध्ये पोहोचत असताना काही गोष्टी अशा झाल्या की जिथे वर्षानुवर्ष काही व्यवस्था नव्हत्या तिथे मोदी सरकारच्या माध्यमातून कामही पोहोचली. मला असं वाटतं की आमचा मतदारसंघ हा सुजाण आहे. माझा मतदारसंघ हा बोलून नाही तर स्त्री शक्तीला प्रत्यक्षात आशीर्वाद देऊन पहिली महिला खासदार निवडून देणारा माझा मतदारसंघ आहे. नक्कीच आमच्या भगिनींवर विश्वास ठेवत पुढच्याही दिशेने गती देण्यासाठी मला नक्की आशीर्वाद मिळतील. अखेर चंद्रपूरमध्ये उमेदवारीची माळ सुधीर मुनगंटीवारांच्या गळ्यात पडली आहे. लोकसभा लढवण्यासाठी सुधीर मुनगंटीवार हे अनुत्सुक होते. वेळोवेळी त्यांनी आपण निवडणूक लढवण्याबाबत तयार नसल्याचं सांगितलं होतं. इतकंच नाही तर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमातही त्यांनी आपल्याला तिकीट मिळालं नाही तर बरं होईल असं म्हटलं होतं. आता मात्र उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पक्षादेश शिरसावंद्य मानत आपण निवडणूक लढण्यास तयार असल्याचं मुनगंटीवार म्हणालेत. खरं तर माझ्या मनात मुख्यमंत्री महोदय एकच भीती आहे की संसद नवीन तयार झाली त्याच्या दरवाजाचं लाकूड आम्ही इथूनच याच भागातून पाठवलं. फक्त असं होऊ नये की त्या दरवाजातून मला जायची आवश्यकता पडेल हे मात्र भीतीपोटी माझ्यावर भीती आहे. आणि मी राज्यगीत तुमच्या अनुमतीने निवडलं आणि त्यामध्ये शेवटचे शब्द आहे दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. हे कुठं आता माझ्यावरच बंधन पडेल का ही भीती मला वाटते आहे. आणि म्हणून परवा मी तुम्हाला म्हटलं की या भीतीतून मला मुक्त करण्यासाठी तुम्ही तुमचं वजन वापरावं हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं. मी सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून राज्यगीताची निवड केली. राज्यगीताचे शेवटचे शब्द आहे दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. आता याच महाराष्ट्रातून दिल्लीचे तख्त राखण्यासाठी एक सैनिक म्हणून मला जावं लागेल असं कदापिही वाटलं नव्हतं. पण माननीय मोदीजींनी जो विश्वास दाखवला चंद्रपूरची लढाई आम्ही नक्की जिंकू आणि चंद्रपूरचा आवाज मी मुंबईच्या विधानसभेत बुलंद केला. आता संसदेमध्ये चंद्रपूरचा आवाज बुलंद करेन, पूर्ण शक्तीने बुलंद करेन हा विश्वासही मी या निमित्ताने व्यक्त केला. भाजपनं जाहीर केलेल्या महाराष्ट्रातील 20 उमेदवारांच्या यादीत 5 विद्यमान खासदारांचा पत्ता कापण्यात आलाय. बीडमधून प्रीतम मुंडे यांचं तिकीट कापून त्यांच्याऐवजी पंकजा मुंडेंना भाजपनं बीडमधून उमेदवारी दिली आहे. तर उत्तर मुंबईतून गोपाळ शेट्टी यांच्याऐवजी पियुष गोयल यांना भाजपनं निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय. तर उत्तर पूर्व मुंबईतून विद्यमान खासदार मनोज कोटक यांच्याऐवजी मिहीर कोटेचा यांना भाजपनं संधी दिली आहे. जळगावमधून सांगायचं तर उन्मेष पाटील यांचा पत्ता कट केला गेलाय आणि भाजपनं यंदा स्मिता वाघ यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय. अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांच्याऐवजी सुद्धा त्यांचा मुलगा अनुप धोत्रे यांना भाजपनं संधी दिलेली आहे. स्वाभाविक है, इतने लंबे समय से जिन कार्यकर्ताओं के साथ में काम किया तो उनको थोड़ा शौक लगना ये स्वाभाविक है. लेकिन मैं मानता हूं कि इस बार 7 बार मेरे जैसे व्यक्ति को चुनाव लड़ना और शानदार ढंग से जीतना और फिर उसके बाद में उससे शानदार ढंग से काम करना, जनता और कार्यकर्ताओं का सपोर्ट प्राप्त करना ये कोई छोटी बात नहीं है. इसलिए जो प्राप्त हुआ है उसको दिल और दिमाग में रखकर मैं आगे का जीवन जी पाऊंगा. भाजपच्या दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची नावं जाहीर झाली. यानंतर कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला. नागपुरातून नितीन गडकरी, बीडमधून पंकजा मुंडे, जालन्यातून रावसाहेब दानवे, दिंडोरीतून भारती पवार, पुण्यातून मुरलीधर मोहोळ, नगरमधून सुजय विखे यांना उमेदवारी जाहीर झाली. त्यानंतर ठिकठिकाणी कार्यकर्त्यांकडून जोरदार सेलिब्रेशन करण्यात आल्याचंही पाहायला मिळालं. भाजपची दुसरी यादी जाहीर झाल्यानंतर राज्यात महायुतीच्या जागा वाटपासाठीच्या हालचालींनाही वेग आलेला आहे. उद्या राजधानी दिल्लीत महायुतीची एक महत्त्वाची बैठक होती आहे. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार सुद्धा उपस्थित राहणार आहेत. त्यामुळेच उद्याच्या बैठकीत जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित होणार असल्याच्याही चर्चा सुरू झाल्या आहेत.
जळगावमध्ये सध्या शरद पवार आणि एकनाथ खडसे यांच्यात महत्त्वाची बैठक होतीये. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरू असल्याचं बोललं जातंय. एकीकडे रावेर लोकसभा मतदारसंघातून एकनाथ खडसे यांच्यासून रक्षा खडसे यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर झाली, तर एनसीपी शरदचंद्र पवार पक्षाकडून एकनाथ खडसे निवडणूक लढवणार का, याबाबत वेगवेगळ्या चर्चा रंगतात. पवार आणि खडसे यांच्या बैठकीतील तपशील अजून गुलदस्त्यात असला तरी खडसेंच्या उमेदवारी संदर्भात राजकीय वर्तुळात मात्र चर्चांना उधाण आलंय. विजय शिवतारेंनी पवार कुटुंबियांच्या विरोधात एल्गारच पुकारल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय. बारामती लोकसभेला अजित पवार यांनी प्रतिष्ठेचा मुद्दा केला असतानाच आता शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा निवडणूक लढवणारच असा निर्धार केला आहे. एवढंच नाही तर बारामती लोकसभेसाठी अपक्ष म्हणून उमेदवारीच्या रिंगणात उतरणार असल्याचंही शिवतारेंनी जाहीर केलं. तर निवडणुकीत तुम्हाला जागा दाखवून देऊ असा पलटवार अमोल मिटकर यांनी केला. शिवतारे शेवटपर्यंत टिकणार का हे पाहावं लागेल असं म्हणत शरद पवारांनी सुद्धा शिवतारेंना टोला लगावला. संग्राम थोपटेंना संपूर्ण विधानसभेचं अध्यक्षपद सर्वोच्च पद मिळत असताना काँग्रेसने सांगितलेलं असताना ते होऊ दिलं नाही. अजित पवारांनी होऊ दिलं नाही. पुण्यामध्ये दुसरा कोणीच मोठा नको, आम्हीच पुण्याचे मालक, पुणे जिल्ह्याचे मालक, फक्त बारामतीचे नाही, अशा प्रकारची मानसिकता यांची आहे. ती मानसिकता मोडली पाहिजे. हर्षवर्धनकडून मतदान करून घ्यायचं लोकसभेला आणि विधानसभेला हर्षवर्धन साहेबांना धक्का देऊन टाकायचा, अपक्ष उभे करायचे, इतर उमेदवार उभे करायचे. अशा प्रकारची फसवेगिरी आणि फसवेगिरी करणे हा आमचा जन्मसिद्ध अधिकार अशा आविर्भावात राखते. आमच्या उमेदवाराला न होणारं मतदान ते घेणार असतील तर आम्हाला आनंद आहे. असं आहे की आमची त्यांची चर्चा झाली नाही. एकदा ते शेवटपर्यंत लढतात का नाही हे पाहूया, कसे लढतात हेही पाहूया. या सगळ्या दरम्यान शिवसेना नेते विजय शिवतारेंना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी फोन करून भेटीसाठी बोलावलंय. उद्या वर्षा निवासस्थानी दोन्ही नेत्यांची भेट होणार आहे. विजय शिवतारेंनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं आव्हान दिलं. या संदर्भात उद्या वर्षावर चर्चा केली जाण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरेंनी वाशिममध्ये संजय राठोड आणि भावना गवळींवर घणाघाती टीका केली आहे. भाजपनं भ्रष्टाचारी नेते पक्षात घेतले असल्याचं म्हणत आधी भ्रष्टाचाराचे आरोप केले, नंतर त्यांनी मोदींना राखी बांधल्याची टीका ठाकरेंनी नाव न घेता भावना गवळींवर केली. तर दुसरीकडे संजय राठोडांवर काही आरोप असल्यानं त्यांना मंत्रिपदावरून काढल्याचं त्यांनी म्हटलंय. मात्र आताच्या सरकारनं पुन्हा त्यांना मंत्री केल्याची टीका ठाकरेंनी केली आहे. ट्रिपल इंजिन सरकारला भ्रष्टाचाराची चाकं असल्याचा घणाघात सुद्धा ठाकरेंनी यावेळी केला. आता चोराच्या हातात धनुष्यबाण आहे. अरे ज्या रावणाला शिवधनुष्य नाही पेललं त्या मिंध्याला पेलणार आहे. त्याने त्यांच्या 40 जणांच्या दाढीचं वजन नाही पेलत, आत्ताच उतरणे झालेत जागा वाटपामध्ये. यांना काय शिवधनुष्य पेलणार आहे? त्या राखी बांधणाऱ्या त्या बहिणीने केलेला भ्रष्टाचार तो मोदींनी झाकून टाकलेला आहे. 70,000 कोटींचा भ्रष्टाचाराचा आरोप कोणावरती केला होता? कोणी केला होता? अजित पवार आज कुठे आहेत? अशोक चव्हाणांवरती आदर्श घोटाळ्याचा आरोप कोणी केला? अशोक चव्हाण कुठे आहेत? आपल्या मिंद्यांसोबत जे गद्दार पळाले त्यांच्यावरती सुद्धा ईडीच्या धाडी पडल्या होत्या. ते सगळे गद्दार आज कुठे आहेत? सेवालाल महाराजांची जी शिकवण होती त्या बाकीच्या गोष्टी मी सांगत नाही, पण त्यांनी एक सांगितलं होतं की महिलेशी कसं वागायचं आणि मुली ह्या देवता समान असतात. सांगितलं होतं की नव्हतं? बरोबर ना? मी कसे वागले?
त्यांना मी का काढून टाकलं होतं मंत्रिमंडळातून? कारण आरोप भयानक होते. सरकार गद्दारी करून पाडलं, मी काढून टाकलेल्या माणसाला पुन्हा मंत्री बनवलं. म्हणजे एवढं तुम्ही समाजाच्या नावावरती स्वतःचे खिसे भरताय. म्हणजे महिलेशी कसं वागायचं ते सुद्धा सेवालाल महाराजांची शिकवण तुम्ही विसरलात. समाजाला तुम्ही फसवताय. आता समाजाला फसवल्यानंतर हा समाज परत त्यांना मतं देणार आहे का? भ्रष्टाचार नाहीये. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचं जागा वाटप अद्याप झालं नाहीये. आमदार बच्चू कडू यांनी भाजपवर नाराजी व्यक्त केली आहे. लहान पक्षांना दुय्यम वागणूक देणं ही भाजपची सवयच आहे असा आरोप बच्चू कडू यांनी केलाय. महायुतीत ठेवायचं की नाही याचा निर्णय भाजपनं घ्यावा असं सुद्धा बच्चू कडू म्हणालेत. तर महायुतीत विसंवाद निर्माण होईल अशी विधानं करू नये असा पलटवार प्रवीण दरेकरांनी केला. बच्चू कडू एका मतदारसंघापुरते आमदार आहेत. त्यांनी मला वाटतं भाजपलाच त्याने घडवलं, भाजपला उभं केलं, अशा प्रकारच्या काही गोष्टी करण्याची आवश्यकता नाही. आज तरी ते आमच्या महायुतीमध्ये आहेत, त्यामुळे महायुतीत विसंवाद होईल असं बच्चू भाऊंनी वक्तव्य करून अशी त्यांना प्रार्थना असेल. यातना ना त्यांचं काय साधलं जाणार आणि आमच्या महायुतीत विसंतुष्ट होऊ शकतं. त्याच्यामुळे त्यांच्यासारख्या एका सिनियर नेत्यांना जबाबदारीनं त्या ठिकाणी बोलावं अशी माझी त्यांना विनंती आहे. आम्ही मतदारसंघापुरते जरी मर्यादित आहे तरी आमची गरज पडतं देवेंद्रजींना फोन करावं लागतं, हे त्याच्यातलं महत्त्व आहे. हे प्रवीणजीला माहीत नाही, ते माझे मित्र आहे जवळचे. त्याच्यानं आम्ही सत्तेत राहत असतानासुद्धा मूळ शेतकरी, मजूर, दिव्यांग हे काही तत्त्व घेऊन चालतो आम्ही. त्याच्यावर जेव्हा जेव्हा बाधा होते तेव्हा तेव्हा आम्ही बोलतोय. ते काही कडू लागत असेल तर तेवढं पचवून घ्यायची ताकद सगळ्यांना ठेवली पाहिजे. राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप मुंबईत होणार आहे. मुंबईत शिवाजी पार्कवर राहुल गांधी यांची सभा होणार आहे. मात्र या सभेवरून नवा वाद सुरू झालाय. सभेत वीर सावरकर यांच्याबद्दल काही अपमानजनक बोलाल तर खपवून घेणार नाही, महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशाराच मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिलाय. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बद्दल कुठलंही अपमानजनक किंवा अद्वा तद्वा वक्तव्य केलं राहुल गांधींना महाराष्ट्रात फिरायला देणार नाही. आणि या कोल्ह्यांबरोबर जे सामील झालेले लांडगे आहेत त्यांनी पण लक्षात ठेवावं, महाराष्ट्रात त्यांची मग काही खैर नाही. खरं म्हणजे मनसेनं मुंबईवर जे संकट येत आहे गुजरात लॉबीकडून त्यांना बघून घेण्याची भाषा बोललं. आणि कसले फालतू विषय काढत बसला. वीर सावरकर हे आमचा पंचप्राण आहेत आणि ते राहतील. या देशातील तानाशाहीच्या विरुद्ध सभा आहे ही, कोणाच्या विरुद्ध नाही आहे. या बातमीसह बुलेटिनमध्ये एक ब्रेक घेतोय. कुठे जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत.